करताय, गोंधळ का घालताय? नका मारू मोरे, चला खेचत खेचत घेऊन चला गेला पोलीस स्टेशनला. अहो तुम्ही काय करताय? खबरदार डोली बहिणा हात लावला तर. का त्रास होतोय तुम्हाला? मला मारल्यावर त्रास होतोय ना तुम्हाला? ओ बाई, काय पण काय बोलताय? आपल्याला कशा काय त्रास होईल? आपण तुम्हाला ओळखत पण नाही. तुम्ही ओळखत पण नाही का मला? एकच मिनिट इथे थांबा, मी आलेच. स्मरणशक्ती गेली की काय तुमची? त्यावरही ट्रीटमेंट आहे आमच्याकडे, काळजी करू नका, सगळं आठवेल तुम्हाला. आई साहेब, अहो तुम्ही म्हणत असाल तर यांना आठवायला मी मदत करू का? त्याची काही गरज नाहीये. प्रेम विसरणारे बरेच पाहिलेत मी. त्यात आणखीन एक भर. हे बघा, आपल्याला तुमच्याशी काय पण लोचन नाही. आई आई म्हणू नका मला. किती विश्वासाने माझ्या मुलीची जबाबदारी टाकली होती मी तुमच्यावर. ती अशी झटकून टाकाल असं माहित असतं ना मला, तर मी कधीच या नात्याला होकार दिला नसता. आई, मला यांच्याशी एकट्यात बोलायचं. तुम्ही प्लीज. पण डॉली प्लीज. आई मॅडम प्लीज. चला मग. मला ओळखत नाही तुम्ही. बघा ना, हे तरी ओळखता का? हे पण सगळं खोटच होतं. माणसांना आपण विसरू शकतो, पण त्यांच्या बरोबर जगलेले जे क्षण असतात ना, विसरणं खूप कठीण असतं देवा. बघा, हे बघून तरी तुम्हाला काही आठवतंय का? आता माझ्याकडे बघवतही नाहीये का तुम्हाला? तेव्हा मी तुम्हाला काहीतरी विचारतेय. तुम्हाला तरी आपली काय पडली होती? अक्काशी पैज मारून गेलातच ना शेवटी आपल्याला एकटं सोडून. तेव्हा आपला विचार केला होता? मला ओळखलं ते. नाही, पण ते एका अर्थाने ना बरंच झालं. नाही तर आपल्या भेजात ना कधी आलंच नसतं, आपल्याला कधी कळलंच नसतं की आपलं तुमच्यावर प्रेमच नाहीये ते. चल, काहीतरी तरी आठवतंय. नाही, ते आपल्याला वेळच जात नव्हता. आपण फुल टू टाइमपास करत होतो, म्हणून आपण तुम्हाला भेटायचो. आपलं तुमच्यावर कधी प्रेम नव्हतंच हो, आणि हेच खरंय. I love you. बघितला, कळलं का टावळे काय म्हणला माझं लेकरू? स्वतःच्या कानानं ऐकलं ना काय म्हणला? प्रेम नव्हतं, कळलं का? डाली तू हरली, ही अक्का जिंकली. नाही देव, नाही प्लीज देवा,
तेव्हा तुम्ही सांगा ना अक्कांना की आपण जिंकलोय, आपलं प्रेम जिंकलंय. प्लीज तेव्हा प्लीज सांगा ना अक्कांना प्लीज. अक्का जिंकलीये. हो, तुम्ही हरलात. हा आपलं तुमच्या कधी प्रेम नव्हतंच हो. हेच खरंय. कबीर थांब, तू नाही जायचं. देवा काय झालंय तुला? हा? तू का असं वागतोयस? अक्के चल चल ग. हा चल. पळून जाणे इतकं कठीण आहे का माझ्या प्रश्नाचं उत्तर? तेव्हा गप्प का बसलाय? द्या ना उत्तर कबीरच्या प्रश्नाचं. मॅम 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 प्लीज तुम्ही आज चला. मी सांगितलं होतं तुम्हाला, हा फसवा माणूस आहे, डिपेंडेबल नाहीये हा. प्रेम काय हे कळायला मन लागतं आणि याचं मन दगडाचं आहे. जीव घेणाऱ्याला काय कळणार जीव लावणं काय असतं. मॅम प्लीज तुम्ही आज चला प्लीज. या दगडाला आता मी पाझर फोडले. कॉलेजमधूनच काय, यांना मी माझ्या आयुष्यातूनही जाऊ देणार नाही. अक्के चल ग. चल चल. तरी जगा वेगळंच चाललेलं असतं एक. अक्का अक्का अक्का. अक्का काय ग? चाली गेली का चालेला? गेली. ते आता देवा पण गेलाय. आता तुझं चालेज राहते की नाही काय माहिती. काय ग? काय बोलली तू? ऐकू नाही आलं तुला? हा होतं असं कधी कधी, वयामुळे होतं. म्हणूनच मोठ्याने गाणं लावलं होतंस ना. हे गप्पत मला ऐकायला येतो. तू काय बोलली ते बोल. मी म्हटलं थँक्यू थँक्यू कशासाठी? माझं आवडतं गाणं लावल्याबद्दल. मी कधी? किती विचार करतेस ग तू माझा. खरंच खऱ्या मैत्रीचं लक्षण आहे हे. अगं लाव ना, जरा मोठ्याने कर ना.
मला आवडलंय हे गाणं. हो, माझं लाडकं गाणं आहे हे. कर कर. अगं वाढव ना. पिंजरा आणू. अक्का, हे गाणं पण कमाल आहे. खूप आवडतं मला. किती जुळतात ना आपल्या आवडी निवडी. जी अरे कबीर 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 मला मला फोन दे. फोन अगं मी फोन काय दे. तुझे पर्सनल मेसेजेस नाही बघत आहे. अरे 4712 स्टेप्स. आजी, या रेटने तर तू 10,000चं टार्गेट आताच पूर्ण करशील. आजी, काय झालंय? तू एवढी सिरियस काय आहेस? ऍज इफ तुला माहिती नाही. हम्म. काय झालंय रे देवाला? असं का वागतो तू? मला माहित असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? काळजी वाटते रे मोनिकाची. तिला एवढा चांगला पार्टनर मिळाला म्हणून निश्चिंत होते मी. पण आता असं काय झालंय देवाला की आता तो म्हणतोय की मोनिकाला ओळखतच नाही. मी इथं नसताना देवा आणि मोनिका मध्ये काय झालं मला सांग. देवा, हे सगळं काय आहे? कबीर, अक्काला वाटलं की डॉल्बी आपल्यापासून लांब गेल्या म्हणजे आपण त्यांना विसरलो, आपल्याला त्यांची आठवण येत नाही. कबीर, तुला सांगू, डॉल्बी आपल्या समोर होत्या तेव्हा आपण त्यांच्यावर जेवढं प्रेम करायचो ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करायला लागलो आपण डॉल्बी आपल्यापासून लांब गेल्या तेव्हा. कबीर, आपल्याला वाटायचं की आपण ज्याच्या बरोबर जगतो ना ते महत्वाचं आहे. नाही कबीर, आपण ज्याच्याशिवाय जगू शकत नाही ना ती व्यक्ती जास्त महत्वाची आहे. नाही आजी, मला वाटतं ना प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे. देवाचं आईवर खूप प्रेम आहे. आय नो. अगं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी काय काय केलंय ते. म्हणून तर धक्का बसला ना. आय विश मी तुला त्याची रूम दाखवू शकलो असतो. मग दाखव. चल 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 चल. मी तुला दाखवतो त्याची रूम ना. आणि खरंच त्याचं आई. अरे यार, ही बसली आहे का इथे? ही कसली आपल्याला आज जाऊन देणार आहे? का? माझ्या जावयाच्या खोलीत जाते मी. ही कोण मला अडवणार? तिच्या नाकावर ठेचून जाते बघ मी. चल. नको नको नको. ती परत हट्टाला पेटली ना तर काहीतरी प्रॉब्लेम करेल. त्यापेक्षा ना तू अक्काला इथून पळवून लावण्यासाठी काहीतरी आयडिया शोध. आयडिया. आजी, एक व्यक्ती आहे जी आपल्याला ना कन्फर्म मदत करू शकते. कोण रे? कबीर, आय एम सो हॅपी. तू आयुष्यात आल्यापासून मला सगळ्या आनंदाच्या बातम्या मिळत आहेत. हो हो, अगं ऐक ना माझं एक महत्वाचं काम आहे. प्लीज ऐक ना, ते काम बिम सगळं बाजूला राहू दे. आज आता आपण लंचला जाऊया आणि माझ्याकडून ट्रीट. अगं आज नको प्लीज, आपण नंतर जाऊया ना. हे बघ, माझं ना खूप इम्पॉर्टंट काम आहे. का कोणाचं तरी ना जीवन मरणाचा प्रश्न आहे. काय यार कबीर, तुला ना फक्त जगाचीच पडलेली आहे. माझी काहीच किंमत नाही. सगळा मूड खराब केलास. राधा, हे बघ, हे काम ना जगात फक्त तूच करू शकतेस. प्लीज बोल, ऐकतीये.
मस्त दिसला आता तुझा. अक्का राधा अक्का अक्का आधी मला पार्टी दे. पार्टी कसली ग? तेव्हा कॉलेज सोडतो. तेव्हा कॉलेज सोडतोय म्हणून तू खुश काय झाली? पार्टी त्याच्यासाठी? काची थांब ग. ही नक्की कोणाच्या पार्टीत आहे? तेव्हा जाणार म्हणून हिला आनंद होतोय. गाजी तीच तर ट्रिक आहे ना अक्काला गंडवायची. हे बघ आम्ही ना सगळा प्लॅन केलाय, तू बघ फक्त. स्मार्ट आहे तशी. असणारच. नाचून कोणाची आहे? हे काय तू दोन्ही बाजूने काय बोलते? बघ बघ काय म्हणते बघ. अक्का बोलले ना पार्टी देतात. अगं पार्टी देते. चल तुझं तोंड गोड करते. अगं सारखं काय तोंड गोड करते? पार्टी दे ना. बाकी सगळं जाऊ दे ना अक्का. सॉलिड भूक लागली, काहीतरी खायला दे ना प्लीज. पार्टी तो बनतीये. हा पार्टी तो बनतीये बनतीये. सांग काय खाणार आहे? मी तुझ्यासाठी पोळी भाजी करू? नको. पोळी भाजी नको मग काय करू तुझ्यासाठी? सांग ना. थालीपीठ, मस्त गरम गरम थालीपीठ आणि वरती लोणी. अगं मला वाटलंच होतं तुला थालीपीठ आवडत. चल तुझ्यासाठी गरम गरम थालीपीठ करते आणि लोणी. चल चल, ये ये ये. ये ग राधा ये. चल मी मस्त थालीपीठ करते. राधा अक्का अक्का खूप भूक लागली, चल ना प्लीज. काय ग अक्का, काय झालं? हा हा. अरे देवा, थालीपीठ कशी करू? भाजणी संपली ना. तुला माहितीये ना गब्बर कसा बकासूर येते. उद्या येते का? उद्या सकाळी करते थालीपीठ गरम गरम. हा पण अक्का आता भूक लागली, त्याचं काय? तू एक काम कर ना, मस्त आता गरम गरम साबुदाण्याची खिचडी बनव, दाण्याचं कूट आणि बटाटे टाकून. चल. हा हा चालेल करते. हा अक्का या दोघांचे काय माकड चाळे चाललेत? काहीतरी डाव दिसतोय. अक्का चल ना आपण आज जाऊया प्लीज. हा हा. काय ग? अग साबुदाण्याची खिचडी करायला साबुदाणे भिजायला नको का? 4-5 तास लागतील. चल आपण गप्पा मारूया. नाही नाही नको ना प्लीज ना, आपण आज जाऊया. अगं आत नको, बाहेर बघ किती छान वारा आहे. चल आपण बाहेर जाऊ. अक्का नको ना, चल ना आपण आज जाऊया प्लीज. तू चल, हवं तर मी बनवते. चल ना. हो 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 Please, बाई please, हो. अक्का. मिशन सक्सेसफुल.